गेल्या 2 दिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक या अज्ञातस्थळी आहेत अशा वावड्या उठत होत्या. यावर जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांनी डोंबिवली फास्टकडे मत व्यक्त केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर आता वारे वाहू लागले आहेत ते महापौर स्थापन करण्याचे व सत्ता स्थापन करण्याचे. शिवसेना शिंदे गटाला 54 जागा मिळालेल्या आहेत. भाजपला 50 जागा, तर शिवसेना उद्धव गटाकडे 11 जागा आहेत, तर मनसेकडे 5 जागा आहेत. काँग्रेसकडे 2 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. त्यातच शिवसेना भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी वातावरण चांगले आहे. परंतु जर शिवसेनेला वाटले की स्वतःचं सरकार स्थापन करावं व भारतीय जनता पार्टीलाही वाटलं की स्वतःचं सरकार स्थापन करावं किंवा अंबरनाथसारखी परिस्थिती राजकीय घडामोडी होऊ शकल्या किंवा मुंबईसारखी परिस्थिती झाली तर काय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष कल्याण डोंबिवलीत किंगमेकर ठरू शकेल का? याबाबतच आढावा घेताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आमचे नगरसेवक कुठेही गेले नाही, सगळे एकत्रच आहेत. नगरसेवक निवडून येतात, ते नवीन असतात, त्यांचे गॅजेट बनवणे, कोकण निवडणूक आयुक्ताकडे नोंद करणे या सर्व बाबी कराव्या लागतात. त्याकरता सगळ्यांनाच टोपावर ठेवणे गरजेचं असते. त्याचप्रमाणे पक्षप्रमुख ठरवतील ती भूमिका पक्षाला मान्य राहील. परंतु कल्याण डोंबिवलीच्या या घडामोडीमध्ये येत्या 2 दिवसात आपलं चित्र स्पष्ट होईल असेही ते सांगायला विसरले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. आणि दुसरी बाब म्हणजे की मी स्वतःही 10 वर्ष म्हणजे 2 टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि ज्यावेळी कोणत्याही निवडणुका होतात त्यात बरेचसे सदस्य नवीनही निवडून आलेले असतात आणि इतरही काही राजकीय घडामोडी असतात, कायदेशीर घडामोडी असतात, कोकण आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन करणं, गॅजेट नोंद करणं वगैरे वगैरे. हे काही लोकांना सदस्य नवनिर्वाचित नगरसेवक असो अगर लोकप्रतिनिधींना ह्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे प्रत्येक पक्षाची एक पॉलिसी असते आणि ती पॉलिसी म्हणून सगळे एकत्र राहावेत. त्यावेळी काही काम पडत असतं, कायदेशीर बाबी करायचे असतात, त्यावेळी अडचणी येतात, सत्ता स्थापनेच्या दृष्टीने असतात, त्या अडचणी येऊ नयेत म्हणून एक त्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं आणि एकत्र लोक राहिल्यानंतर कोणत्याही पळापळी त्यावेळी होऊ नये यासाठी केलेलं असतं. आणि मी गेले 2-4 दिवस ऐकतोय की नगरसेवक इकडे गेले तिकडे गेले, बंदिस्त, असं काही नाही आहे. सगळे 9 नाही तर 11 नगरसेवक आम्ही सोबत आहोत. चर्चा विनिमय चालू असतो आणि ह्या चुकीच्या वावड्या पसरवल्या जात आहेत. अशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही. हे प्रत्येक गोष्ट म्हटलं की एक राजकारण आलंच. आता हे राजकारण करत असताना ज्यावेळी पडद्यावर काय घडामोडी होतात, वरिष्ठ नेते मंडळी करत असतात, कोणत्या वेळी काय करायचं, कसे करायचं, हे सगळ्या गोष्टी त्याच्या विचारविनिमय चालू असतो. आणि प्रत्येक बाब त्यावेळी ज्यावेळी प्रसंगावधान बघून जे काय व्हायचं ते स्पष्ट होईल. त्यामुळं निश्चितपणे जे घडामोडी चाललेले आहेत ते पुढे समोर येतीलच. जर तर आपण कशाला बोललो पाहिजे.